ओम शांती. 15 सप्टेंबर 1974ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे पुरुषार्थाचे अंतिम लक्ष्य, अव्यक्त फरिश्तापण. बापदादा विचारतात, अंतिम पुरुषार्थ कोणता आहे? सुरुवातीला देह अभिमान संपवण्यासाठी पुरुषार्थ केला होता. मी चतुर्भुज आहे. यामुळे स्त्रीभान, कमजोरी, कायरता, भीती हे सगळं निघून गेलं आणि निर्भय आणि शक्तिशाली बनले. तर जसे देह अभिमान संपवण्यासाठी मी चतुर्भुज आहे, हा प्रॅक्टिकलमध्ये पुरुषार्थ चालला. चालता फिरता, गोष्ट करताना, बोलताना नशा राहत होता. मी चतुर्भुज आहे. हे दोन्ही संस्कार, ह्या दोन्ही शक्तिया मिळाल्या म्हणजे हे दोन्ही कार्य मी करू शकते असे समजले. मग अंतिम लक्ष्य शेवटी काय स्मृतीमध्ये ठेवायचे की ज्यामुळे ऑटोमॅटिकली लक्षात येतील. अंतिम लक्ष्य पुरुषार्थासाठी आहे अव्यक्त फरिश्ता बनणे. त्याच्यामध्ये लाईट रूप समोर आहे. लाईटच्या कार्बमध्ये मी राहतो. व्यक्त 5 तत्वांचे कार्य आणि अव्यक्त लाईटच्या कार्बमध्ये आहे. लाईटचे रूप तर आहे, पण आसपास आजूबाजूला लाईटच लाईट आहे. जसे की लाईटच्या कार्बमध्ये आकार रूपात दिसत आहे. जसे सूर्य पाहतात, सूर्याची किरणं चारी बाजूला पसरलेली आहे आणि मध्ये सूर्य दिसतो. सूर्याची लाईट तर आहे, पण त्याच्या चारही बाजूला सूर्याची लाईट सावलीच्या रूपात दिसते. अशाच प्रकारे आत्मा ज्योतिरूप आहे हे तर लक्ष्य आहे, पण आकारही कार्बमध्ये आहे. चारही बाजूला लाईट आहे आणि लाईटच्या मध्ये मी आहे असा अनुभव झाला पाहिजे. जसा आरशामध्ये आपलं स्पष्ट रूप दिसते, तसेच ज्ञानरूपी दर्पणमध्ये आपले हे रूप स्पष्ट दिसायला पाहिजे, अनुभव झाले पाहिजे. चालता फिरताना, बोलताना अशी जाणीव झाली पाहिजे की मी लाईट रूप आहे. मी फरिश्ता चालत आहे. मी फरिश्ता बोलत आहे. कर्तव्य करत असतानाही मी फरिश्ता निमित्त बनून कार्य अर्थ या पृथ्वीवर पाय ठेवत आहे. मी अव्यक्त देशचा वासी आहे. आता ही स्मृती वाढवायची आहे. मी अवतरित आत्मा आहे. जसे की या कार्यासाठी मी पृथ्वीवर वतनमधून आली आणि कारोबार पूर्ण झाली आणि वापस आपल्या वतनमध्ये. जसे की बाबा येतात. बाबांना स्मृती आहे की बाबा वतनमधून आले कर्तव्याच्या निमित्ताने आणि मग पुन्हा वापस जायचे आहे. अशीच स्मृती वाढवायची आहे. मी अवतार आहे. मी अवतरित झालेली आहे. आता मी ब्राह्मण आहे, मग मी देवता बनेल. हे तर मोठे रूप आहे. ही स्टेज साकारी आहे. आता आकारी स्टेज पाहिजे, कारण आकारीपासूनच
निराकारी सहज बनता येईल. जसे बाबाही साकारपासून आकारी बनले, आकारीपासून मग निराकारी आणि मग साकारी बनतील. साकार स्वरूपच्या नशेची पॉईंट्स तर खूप आहेत. मी श्रेष्ठ आत्मा आहे, मी ब्राह्मण आहे, मी शक्ती आहे. या स्मृतीने नशा राहतो आणि खुशीचाही अनुभव होतो. पण जोपर्यंत अव्यक्त स्वरूपामध्ये लाईटच्या कार्बमध्ये स्वतःला अनुभव करणार नाही, तोपर्यंत कोणालाही साक्षात्कार होणार नाही. कारण भक्तांना जो साक्षात्कार झाला तो लाईट रूपाच्या कार्बमध्ये चालता फिरतानाच होईल. साक्षात्कार लाईटशिवाय होत नाही. स्वतः लाईट रूपमध्ये स्थित राहा आणि लाईट रूपच्या प्रभावाने साक्षात्कार करवून द्या. जसे शास्त्रामध्ये दाखवतात, कंसने कुमारीला मारले तर ती उडून गेली. म्हणजे साक्षात रूपधारी झाली आणि मग आकाशवाणी केली. तसेच तुम्हा मुलांचेही साक्षात्कार व्हायला पाहिजे आणि असा अनुभव झाला पाहिजे की या देवीद्वारा आकाशवाणी होत आहे. मग लोकांची इच्छा होईल की ही देवी शक्ती माझ्यासाठी काय आकाशवाणी करते. स्थूल कारोबारमध्येही उपराम होत जायला पाहिजे. फक्त इशाऱ्याने ऐकले, डायरेक्शन दिले आणि पुन्हा अव्यक्त वतनमध्ये. मुलांचे पहिले सुरुवातीला होते शीतला देवीचे पार्ट, आता आहे ज्वाला देवीचे पार्ट. पहिले प्रेमाने समीप संबंधमध्ये आले आणि आता शक्ती स्वरूप बनून दाखवायचे आहे. आता फक्त गुण आणि स्नेहाचा प्रभाव नाही तर ज्ञानाचाही प्रभाव पडायला पाहिजे. तेव्हा साक्षात मूर्त अनुभव करतील की हे कोणी साधारण शक्ती नाही. जशी सूर्याची किरणं पसरतात तसेच मास्टर सर्वशक्तिमानच्या स्टेजवर शक्ती व विशेषतारूपी किरणं सगळीकडे पसरताना अनुभव करून द्यायचा आहे. मी विघ्न विनाशक आहे या स्मृतीच्या सीटवर स्थित होऊन कारोबार केला तर विघ्न समोर येणार नाही. ओम शांती.